नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पात्र SSC GD 2025 मेडिकल आपल्या सर्वांचं झालेलं असेलच. 4 डिसेंबरपर्यंत आपलं मेडिकल होतं. ठीक आहे. तर ह्या वर्षीचं मेडिकल होतं 2025चं. ते 2024च्या कम्पेअरमध्ये डेफिनेटली हार्ड होतं, हे सर्वजणाला माहीत असेलच, कारण की जास्त मुलं फेल झाले 2025मध्ये. ठीक आहे. तर तो आपला मेडिकलचा काय रेशो होता 2025मध्ये. ठीक आहे. आणि आता सगळ्यात मेन म्हणजे फायनल कट ऑफ आपला 2025चा फायनल कट ऑफ किती जाणार आहे. ठीक आहे. बऱ्याच दिवसापासून टेलिग्रामवर जिकडे तिकडे एकच चालू आहे पोराचं सर, की आमचं फायनल कट ऑफ काय ते सांगा, असं तसं. ठीक आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, यावर आपण व्यवस्थित डिस्कशन करणार आहे. व्हिडिओ थोडा होऊ शकतो लंबा, लागलं तर 2x वर बघा, पण व्यवस्थित बघा पूर्ण. म्हणजे सर्व गोष्टीवर आपण एक डिस्कशन करणार आहे. जास्त मी कट ऑफवरती काही व्हिडिओ बनवत नसतो. आज एक बनवतो आणि एक सोबतच आपलं गुगल फॉर्म सर्वजण म्हणत होते गुगल फॉर्म भरून घ्या. ठीक आहे. तर गुगल फॉर्मनं एक आपल्याला अंदाज येऊन जाईल की मुलांना मार्क्स आहेत का ऑलरेडी, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की कोणत्या रेंजमध्ये मुलांना मार्क्स आहेत. आपण जे म्हणत ते कट ऑफ एवढा जाईल तेवढा जाईल, पण मुलाला किती मार्क्स आहे, तर त्या डाटाच्या बेसवर आपण एक नक्कीच अंदाज लावू शकतो. ठीक आहे. आणि एक सांगायचं सगळ्यात मेनवाली गोष्ट म्हणजे हेच, की तुमचा कट ऑफ जो आहे, मी प्रत्येक कट ऑफच्या व्हिडिओमध्ये हेच सांगतो की फायनल कट ऑफ तुमचा फक्त SSC सांगू शकते. आपण एक अंदाज लावू शकते, कारण की कट ऑफ तुमचा असते ना पॉईंटवरती असते लिटरली, की 112.03 गेला. ठीक आहे. आपण एवढं डिटेल ॲनालिसिस कोणी, मी असो का कोणता पण यूट्यूबर असो का कोणी पण असो, डेफिनेटली करू शकत नाही. हे तुम्ही ध्यानात घ्या आणि त्यावरच तुमचे डिसिजन घ्या. नाही तर मी सांगेन कट ऑफ तुम्हाला आहे, हा वाला लागणार आहे तुमचा कट ऑफ, तुम्ही म्हणसाल मी सेफ आहे, असं होणार नाही. ठीक आहे. हे मी स्टार्टिंगलाच क्लिअर करत आहे तुमचं. ठीक आहे. कारण की पोरं एवढे काय म्हणता येईल त्याला, की समजू शकतो मी ती फेज, की आता तुमच्या सगळ्या गोष्टी होईल, तुम्हाला फक्त एकाच गोष्टीची चिंता आहे, ती म्हणजे आमचं कट ऑफ लागतं कधी, फायनल सिलेक्शन होतं कधी, आणि ते बस ते माहोल ते समजू शकतो मी तुमच्या कोणत्या फेजमधून तुम्ही गुजरायचं. ठीक आहे. ते असते एक. पण एक सांगायचं झालं, की जो मी कट ऑफची रेंज सांगितलेली आधी मागच्या व्हिडिओमध्ये बी सांगितली मी, 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला रेंज माहीतच असेल की ह्या रेंजमध्ये कट ऑफ जाऊ शकतं. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो की तसं सर्व कट ऑफ आहे आपल्याकडं, प्रिव्हियस इयरचे कट ऑफ येते. पण एक विषय म्हणजे तेच, की ती जी रेंज असेल त्या रेंजच्या तुम्हाला थोडेफार त्या रेंजमध्ये बी असले तुम्ही, तर कसं आहे, स्वतःला सेफ समजू नका. कारण की तुमच्या पुढं एक 2026 GDची वॅकन्सी आपली पडलेली आहे ऑलरेडी. तर तुमचा अभ्यास राहू द्या. महाराष्ट्र पोलीस हे सगळ्या गोष्टी आहेत, कारण की 1 मार्कानं गेलं, पॉईंटने गेलं, कोणी कोणाला विचारत नसते. ठीक आहे. तर जे आपण जी रेंज सांगू त्याच्यापेक्षा त्याला जर 4 मार्क, म्हणजे ते तुम्हाला स्वतःला समजून जाईल की आपण सेफ आहो का नाही आहे. ठीक आहे. मी ते सांगतो सेफ झोन बी का असतो तुमचा. ठीक आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपला 2025साठी जो मेडिकलचा कट ऑफ लागलेला होता, तो तुम्ही बघितला असेल. युआरचा होता 103, OBC 102, EWS 100, 96 SC, ST 89 आणि एक सर्व्हिसमॅन 92. बरेचसे फिमेल कॅन्डिडेट बी आपल्या आहेत ग्रुपमध्ये बी, आणि रेग्युलर व्हिडिओ बघतात. मला 1-2 जणांनी कमेंट टाकली होती पर्सनली, की सर तुम्ही मुलींचं काही सांगतच नाही. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओत जेवढं असेल माझ्याकडे डाटा तेवढं मी सांगतो, कारण की फिमेलचा डाटा ना कलेक्ट करायला लई लागते टाईम, तर तेवढं आपल्याकडे फिमेल नाही येत, म्हणून मी अवॉइड करत होतो त्या गोष्टी. पण आता मी सांगतो तुमचा कट ऑफ फिमेलचा, की तुमचा हा मेडिकलचा कट ऑफ होता 94, 91, 90, 89 आणि 86. ठीक आहे. नक्सलचा बघू शकता 81, 47, 54 आणि 86. हा कोणाचा कट ऑफ आहे? हा मेडिकलचा कट ऑफ आहे आपला. ठीक आहे. हा सगळ्यांना माहीत असतानाच आपापल्या कॅटेगरीचा. आता सगळ्यात मेन आहे ते आपला फायनल कट ऑफ कसा जाऊ शकते. फायनल कट ऑफचं एक डिस्कशन करायच्या आधी त्यावर एक विषय असते, की तुमचा फॅक्टर लय मोठे असतात, की तुमचं फायनल कट ऑफ ह्या वर्षीचा, ह्या वर्षी काय चेंजेस होते, ह्या वर्षी काय नवीन होते, ह्या वर्षी काय विशेष होते, यावरती तुमचा डिपेंड करते 25चा कट ऑफ. ठीक आहे. तर एक आपण एक कारण बघू आपला 25चा कट ऑफ, कोणकोणते कारण 25च्या कट ऑफला इफेक्ट करू शकतात. ठीक आहे. जे मला आतापर्यंत माहिती आहे, म्हणजे ठीक आहे. आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, व्हिडिओच्या कमेंट आहे, त्याच्या बेसवर मला समजते, आणि त्या फेसबुकमधून मी स्वतः पण जाईल, त्याच्यामुळे मला काही नवीन नाही त्या गोष्टी. सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यात पहिलावाला पॉईंट येतो तो आपला फिजिकलपासून. बरोबर. म्हणजे सगळ्यात मेन तर हाच येते, की 2024ची जी प्रोसेस होती ती वेगळी होती, कारण की तुमचा एक डायरेक्ट फिजिकलचा कट ऑफ लागला होता, आणि त्यानंतर 1 मिनटं फक्त, 2024चा जो फिजिकलचा 2024ची जी प्रोसेस होती त्यामध्ये फक्त एक फिजिकलचा कट ऑफ राहत होता तुमचा,
आणि सीधा एक फायनल कट ऑफ राहत होता. ठीक आहे. तर तुमचे 2च कट ऑफ होते. ह्यावर्षी त्यांनी प्रोसेस चेंज केली. 2023ची जशी प्रोसेस होती, 2023ची जशी प्रोसेस होती, तुमचा फिजिकलचा कट ऑफ, त्यानंतर तुमचा मेडिकलचा कट ऑफ, त्यानंतर तुमचा फायनल कट ऑफ, हे 3 कट ऑफ तुमचे लागत होते 23मध्ये. 24मध्ये काय सीन केला त्यांनी की एक फिजिकलचा कट ऑफ आणि एक डायरेक्ट फायनल कट ऑफ, ते मधातला मेडिकलवाला कट ऑफ स्किप केला होता. ठीक आहे. तर 24ची प्रोसेस आपण आत्ता म्हणजे 25च्या प्रोसेससाठी आपण 23ची प्रोसेस जी होती 2023ची प्रोसेस, तिचा बेस आपण एक पकडू शकतो. तिच्या बेसवर आपण सर्व आपलं 2025चं ॲनालिसिस करू शकतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं तुमचं कट ऑफवर इफेक्ट करणारी गोष्ट म्हणजे तुमचं काय म्हणता येईल त्याला, आपलं हे फिजिकल, तुमचं जे फिजिकल झालं ते झालं तर तुमचं राऊंडवरती, बरोबर. हे माहिती झालं तुम्हाला. राऊंडवरती फिजिकल झाल्यानं फिजिकलचा जो रेशो होता, म्हणजे पकडून झाला तुम्ही 100पैकी समजा ज्या ठिकाणी मागच्या वर्षी पोरं पास होत होते पकडून झाला 60, ते ह्या वर्षी डायरेक्ट झाले 50, बरोबर. म्हणजे मागच्या वर्षी 60 ते 65 पकडले तुम्ही, तर ह्या वर्षी 50 ते 55 पोरं फायनल फिट होत होते. कारण की ग्राउंडवरती फिजिकल झाले ना, तुमचा इफेक्ट पडला फिजिकल फेल होण्यासाठी. कारण की ग्राउंडवरती जास्त मुलं फेल झाले ते. हा झालं पहिलं कारण. त्यानंतर त्या कारणाआधी तर एक सगळ्यात पहिलं कारण हेच होतं की तुमचं पेपरची लेवल 2024च्या कम्पेअरमध्ये थोडी टफ होती. मुलांना जास्त मार्क नाहीत. जी रेंज होती 2024मध्ये मुलांना, म्हणजे तुम्ही 110च्या पुढं मुलांना सहज मार्क होते. आता 110 तर आपला कट ऑफच ह्या वर्षीचा 110च्या आसपास असू शकते. तर त्यामुळं मुलांना 2024मध्ये मार्क्स जास्त होते. त्याचं कारण हे होतं की 2024चा 2024चा पेपर डेफिनेटली सोपा होता 25च्या कम्पेअरमध्ये. ठीक आहे. 2025चा पेपर अवघड होता, टफ होता. त्यामुळेच आपला कट ऑफ कुठं 10 मार्कानं खाली आला आहे, हे तुम्हाला समजलं असेल. ते झालं. त्यानंतर आपलं ग्राउंड झालं. ठीक आहे. त्यानंतर अजून एक मेडिकल पकडून चाललं तुम्ही. मेडिकल बी आपलं एवढं टफ झाल्या वर्षी, कारण की सेंटर आपलं तिन्ही सेंटर जर म्हटलं, पुणे, नाशिक आणि नागपूर, जवळपास 100 मुलांची रिपोर्टिंग राहत होती. मुली पण होत्या त्यामध्ये 25 मुली. तर त्यामध्ये 4 ते 5 मुलं अब्सेंट राहत होते. आता हे सर्व मला मुलांनी सांगितलेला डाटा आहे बरं. 100पैकी 70 म्हणजे 60 मुलं फायनल फिट होत होते. 100पैकी 60 बी नाही, 60 पकडून शकता तुम्ही की 60 मुलं जास्त फायनल फिट होत होते. रिमेडिकल जास्त मुलांना दिला. त्यातल्या रिमेडिकल दिल्यानं पण रिमेडिकल जे क्लिअर करायचं होतं, रिमेडिकल पण जास्त क्लिअर करत नव्हते. म्हणजे सरळ ह्या वर्षीचं मेडिकल थोडं टफ झालं 2024च्या कम्पेअरमध्ये. तर हा पण एक आपला कट ऑफवर फॅक्टर असू शकतं आहे. ठीक आहे. हे झाल्या 2-3 गोष्टी आपल्या कट ऑफवर इफेक्ट करणार आहे. आता एक 2025चा कट ऑफ असू काय शकतं आहे. ठीक आहे. त्यासाठी मी एक गुगल फॉर्म व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. त्यामध्ये एक ऑप्शन असतं. आता काही मुलांना वाटते की आपलं नाव आपण दुसऱ्यांना सांगितलं की दुसरं आपलं मित्र पाहिल काय हे पाहिल, तर तुम्हाला लागलं तर नाव टाकू नका. तिथे तुम्ही शॉर्ट फॉर्म टाकू शकता तुमच्या नावाचा, SK MK जे असेल तुमचं ते शॉर्ट फॉर्म ते टाकू शकता. फक्त एकच रिक्वेस्ट राहील की तुमचे मार्क्स व्यवस्थित टाका. मेडिकलचे मार्क्स तुमचे जे असेल ते पॉईंट टू पॉईंट व्यवस्थित टाका. त्याच्या बेसवरच आपण एक ॲनालिसिस करू शकतो. ठीक आहे. तर ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकणार आहे गुगल फॉर्मची, नक्कीच तो भरा तुम्ही. ठीक आहे. आता त्यानंतर आपण जे म्हणत होतो मी 2023ची जी तुमची प्रोसेस आहे, 2023चा जो कट ऑफ होता ते बघू शकता तुम्ही. URचा हा फिजिकलचा कट ऑफ आहे, त्यानंतर मेडिकलचा कट ऑफ हा, त्यानंतर हा फायनल कट ऑफ गेला होता. हा कोणाचा आहे? मेल कॅन्डिडेटचा आहे. आता फिमेलचा सांगायचा झाला तर मेलचा बघून घ्या पहिला. मेलचा कट ऑफ जो होता तो स्टार्टिंग फिजिकल टू मेडिकल +10 आपला वाढला होता. त्यानंतर +7 म्हणजे जवळपास 17 मार्क्स आपले फायनल कट ऑफला वाढले होते. 17 आणि हे OBCचे 18, त्यानंतर 13 आणि 7 20, EWSचे आणि SCचे 5 आणि 10 15 आणि STचे 14, म्हणजे तेच तुमचे 15 ते 20 मार्क पकडून झालं तुमचे फायनल कट ऑफ वाढले होते फिजिकल टू फायनल. हे बघू शकता तुम्ही इथं. आणि तेच जर फिमेल कॅन्डिडेटचं म्हटलं तर फिमेल कॅन्डिडेटचा आता मी स्क्रीनशॉट नाही ॲड केला, बघून घ्या तोंडी की फिजिकलचा कट ऑफ होता फिमेल कॅन्डिडेटचा 82, URचा सांगते मी, मेडिकलचा 86 आणि फायनल गेला तर 92 फिमेलचा, म्हणजे 6 आणि 4 10 मार्क्स वाढले होते. 10 मार्क्स URमध्ये, आणि म्हणजे कट ऑफ मॅप पुढे मी फक्त स्क्रीनवर नाही सध्या तो. 6 आणि 5 11 URमध्ये, सॉरी शांतता 1 मिनटं फक्त. URमध्ये तुमचा कट ऑफ वाढला होता 6 आणि 4 10 मार्क्स. हा फिमेलचं सांगते मी.
6 आणि 4 10 मार्क्स, त्यानंतर 11 मार्क्स OBC, 7 आणि 4 11 मार्क्स EWS, SC 9 आणि 3 12 मार्क्स. म्हणजे मुलांचा जो कट ऑफ होता तो 2023चा 15 ते 20 मार्क्सने वाढला होता फिजिकल टू फायनलला, आणि मुलींचा जो होता तो 12 ते 15 मार्क्स. ठीक आहे, याच्या बेसवर तुम्ही स्वतः पण तुमचा कट ऑफ कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, हे झालं 23चं. आता एक 24चा कट ऑफ तुम्ही बघून घ्या. 24चा सीन असा होता, तुमचा जो फिजिकलचा कट ऑफ होता, त्या फिजिकलच्या कट ऑफमध्ये तुमचं फिजिकल पण झालं, मेडिकल पण झालं आणि तुमचे डॉक्युमेंट पण झाले. त्यानंतर तुमचं परत एक व्हेरिएशन पाहायला भेटलं, ते होतं 20 मार्क्सनं. म्हणजे तुमचा फायनल कट ऑफ जे गेला होता तो हा होता 2024चा. डेफिनेटली हाय होता. 124, 119, 124, 123 आणि 109 हा 2024चा कट ऑफ होता. हे सगळ्यात हाय होता SSCGDचा आतापर्यंतचा. ठीक आहे, तर ह्या वर्षीचा तेवढा आता व्हेरिएशन तुम्ही पाहू शकता. मेडिकल झाल्यानंतर बी कट ऑफ 20 वाढला, 24 वाढला, बघू शकता तुम्ही, एवढे मार्क्सनं वाढला होता. आता विषय असा होता की 2024मध्ये त्यांनी ऑलरेडी 8 गुणा पोरं, म्हणजे जास्त पोरं क्वालिफाय करेल होते फिजिकलसाठी. त्यामध्ये मग फिजिकल झालं, सोबत तिथं मेडिकल झालं आणि डॉक्युमेंट पण झाले. तर सीन असा झाला की त्यांच्याकडे एवढे जास्त पोरं शिल्लक राहिले फायनल कट ऑफसाठी, त्यामुळे त्यांनी 24चा कट ऑफ जास्त वाढवा लागला त्याला. ठीक आहे, आता विषय असा होता 25मध्ये की तुम्हाला मेडिकलसाठी फक्त 2 गुणा पोरं क्वालिफाय केले. मागच्या व्हिडिओमध्ये मी 3 म्हटलं होतं, ते गलतीने झालं. यावर्षी गुणीला 2 म्हणजे 2 गुणा पोरं क्वालिफाय केलेले आहेत. त्यामध्ये जास्त पोरं मेडिकल फेल झाले. त्याच्यामुळं यावर्षी एवढं व्हेरिएशन तुम्हाला डेफिनेटली पाहायला भेटणार नाही. ठीक आहे, 2 गुणा पोरं क्वालिफाय केले मेडिकलसाठी, आणि त्यात पण मेडिकल तुमचं जास्त पोरं अनफिट केलेत. ठीक आहे, कारणं लय मोठे आहेत तसे. तुम्ही आता मी म्हणजे सांगतच असतो, टेलिग्रामवर म्हणा, इकडे तिकडे म्हणा, आता जे आठवते मी आता सांगत. ठीक आहे, तर आता फायनल म्हणजे आपला 2025चा कट ऑफ काय जाऊ शकते. ठीक आहे, तर हा कट ऑफ मी कुठून आणला, आपले जे मागचे व्हिडिओ त्यात बी मी हा टाकला होता. कट ऑफचे मी जास्त काही व्हिडिओ बनवत नाही, आणि रोज बनवून काय आपला कट ऑफ काय कमी जास्त जाणार नाही. आज मी बनवला वेगळा, उद्या काही बनवला, ते काय असं म्हणजे काही कोणत्या काय म्हणतात त्याला, आता ते ज्योतिषी वितिषकडे जाऊन थोडी कट ऑफ आणू शकतो मी, की कट ऑफ द्यावा आमचा काय लागू शकते. आपलं जे ॲनालिसिस आहे, ते ॲनालिसिस तुमच्या पुढे आहे. म्हणजे असं मी काही अंदाजे सांगत नाही. आता 2025चा कसा कट ऑफ मी कसा डिसाईड केला. ठीक आहे, तर जे तुमचं फिजिकल टू मेडिकलमध्ये मार्क वाढले होते 2023चे, त्यामध्ये 1-2 मार्क वाढले, म्हणजे ते 10ने तुमचे मार्क्स वाढलं होतं. 2023चं जे कट ऑफ वाढले तुमचे हे 10 आणि 7, बस तेच एक आपण अंदाज पकडू शकतो. कारण की इथं बी तेवढेच पोरं होते. म्हणजे हे आकडे राहू द्या तुम्ही, फक्त फिजिकल टू मेडिकल पोरं क्वालिफाय करायला. म्हणजे इथं पण 8 गुणा पोरं, फिजिकलमध्ये 8 गुणा पोरं होते. त्यानंतर मेडिकलसाठी 2 गुणा पोरं इथं पण बोलवलेले होते. तर इथं पण बोलवायचं कारण मार्क्स म्हणजे 10 मार्क्स वाढवल्याने एवढे पोरं कटतात, हे एक अंदाज असते. तोच अंदाज आपण इथं लावला, आणि इथं पण गुन्हेला 2 पोरं बोलवले होते मेडिकल, त्यांचं बी झालं. फक्त इथं मेडिकल थोडं सोपं पकडू शकता 24च्या कम्पेअरमध्ये. तर मार्क्स बघू नका, तेच म्हणत मी, मार्क्स बघू नका सध्या. फक्त तुमचे गुणीला 2 वरून गुणीला 1, म्हणजे एका जागेसाठी 1 पोरं आणण्यासाठी तुमचा कट ऑफ 7नं उचलावं लागते, 7नं वाढवावं लागतं. हे पकडा फक्त तुम्ही. ठीक आहे, तर हे आपण पकडलं, आणि याच्या बेसवर 7च्या जागी आपण 8 घेतल्या डायरेक्ट. म्हणजे जर तुम्ही फायनल पकडलं, एक URचा कट ऑफ मी सांगितलं होतं 112. आता यामध्ये URचा कट ऑफ म्हटलं तुम्ही 110 ते 112. आता यामध्ये व्हेरिएशन असं येऊ शकते, प्लस 3 मार्कापर्यंत व्हेरिएशन येऊ शकते. मी आधीच सांगतोय की तुमचं याच्यात 112मध्ये 3 मार्क ॲड करा, आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त असेल तर तुम्ही डेफिनेटली शेप आहे 100%. हे झालं 100%साठी. आणि असं बी नाही की ज्याला 110 त्याचं होणारच नाही. आता हे डिपेंड कोणावर करून, हे तुम्ही बी समजा दे की जेव्हा तुमचा फायनल कट ऑफ येईन तेव्हाच समजेल. त्याच्यामुळे जास्त तुम्ही ताण घेऊ नका. जेवढं तुम्ही ताण घेसाल तेवढं तुम्ही कन्फ्युजनमध्ये असता, तुमचा अभ्यास होणार नाही. हे मात्र काय म्हणते त्याला खरी गोष्ट आहे. त्याच्यामुळं जास्त ताण घेऊ नका. आता कट ऑफ सांगतच आहे मी तुम्हाला. 110 URचा, OBCचा 108, 110, EWS 106, 108, SCचा 103, 105 आणि STचा 96 ते 98. आता यामध्ये बी तुम्ही 2-3 मार्क प्लस मायनस अपडाऊन होऊ शकते. इथं कमी पण जाऊ शकते, इथे जास्त पण जाऊ शकते. ठीक आहे, हा झाला मेलचा. त्यानंतर फिमेलचा कट ऑफ हा इथं सांगितला आहे मी फायनलचा. तुमचा हा असणार आहे फायनलचा कट ऑफ फिमेलचा. ठीक आहे, त्यानंतर नक्सलचा हा फायनल कट ऑफ जाऊ शकते. आता हे सर्व मी मागच्या व्हिडिओमध्ये पण ॲनालिसिस केलं, तर तेच मी सांगते. फक्त एक ह्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे मी, एक गुगल फॉर्म
परत भरून घेणार आहे. कोणाचा, जे मेडिकल कॅन्डिडेट फिट आहेत त्यांचा फक्त, ठीक आहे. तर त्यांच्या बेसवर आपल्याला परत एक अंदाज येऊ शकते. आणि जर डाटामध्ये काही चेंज होऊ शकत असेल, म्हणजे आता जेव्हा आपण कट ऑफ सांगितलं आहे त्यामध्ये जर त्या गुगल फॉर्मच्या डाटानं काही चेंज होऊ शकते. मी एवढं पण सांगू शकतो की जास्त चेंज येणार नाही. चेंज फक्त तुमच्या ही रेंज तुम्हाला पण समजली असेलच, कारण की तुम्ही फक्त तुम्हाला समजायचं आणि तुम्ही 2023चे कट ऑफ काढा, 2024चे काढा व्यवस्थित, फिजिकल, मेडिकल आणि फायनल कट ऑफ, हे 3 कट ऑफ काढा 23चे, आणि 24चे बी काढा. एका पेपरवर लिहा, स्वतः तुम्हाला 2025चा कट ऑफ डेफिनेटली समजणार आहे. एवढं करावं लागतं कट ऑफसाठी, ज्याला चांगले मार्क आहे, ज्याला जास्त डाऊट येतील. कारण की त्या फेजमधून मी पण जायले, आपण ते जेवढं आपण स्वतः रिसर्च केलं तेवढं आपल्या गोष्टी क्लिअर स्वतःच होतात याच्या त्याचं बघितल्यापेक्षा, ठीक आहे. तर हे आय थिंक तुम्हाला समजलं असेल 25चा कट ऑफचा काय विषय असू शकतो. आता हे प्रत्येक वेळेस आता प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणं पॉसिबल नाही. रोज एकच व्हिडिओ टाकणं, तुमचा हा कट ऑफ आहे, हा कट ऑफ आहे. आणि व्ह्यूसाठी आपले व्हिडिओ राहतील, तुम्हाला माहितीच असेल ते. व्ह्यू नाही, पैसा नाही, असं काही म्हणजे त्याचा विषयच नाही आपल्याला. फक्त एक हे की बा तुमची हेल्प झाली पाहिजे. आणि ते कट ऑफ सांगणं असं बी नाही तुम्हाला की तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकणे का काय विषय. त्याच्यामुळे मी जास्त कट ऑफचं घेऊन येतच नाही रोल. पण ते आता मला रेग्युलर पोरं मेसेज करतात की सर कट ऑफ सांगा, कट ऑफ सांगा. त्याच्यामुळे मी आज एक व्हिडिओ बनवूनच टाकू म्हटलं, ठीक आहे. तर नक्कीच आता ते गुगल फॉर्मचं मी सांगलं तुम्हाला, त्यामध्ये मुलांना काय मार्क्स येतात काय नाही, त्याच्या बेसवर मी नेक्स्ट एक फायनलवाला व्हिडिओ बनवणार आहे. तरी पण त्यात बी पकडून चाला तुम्ही, कट ऑफ तुमचा हे जे आकडे जास्त चेंज होणार नाही. यामध्ये 2-3 मार्क अपडाऊन होऊ शकतात डबल. आणि फायनल कट ऑफ बी तुमचा एवढं तर सांगू शकतो मी एक्सपिरियन्सच्या बेसवर की हा कट ऑफ यामध्ये फक्त 2-3 मार्क्स जास्तीत जास्त, 3 मार्क जे म्हणजे एवढंच व्हेरिएशन येणार, याच्यापेक्षा जास्त काही लय मोठं व्हेरिएशन येणार नाही, ठीक आहे. सेफ झोन तुम्हाला सांगितलंच मी ना की यामध्ये बी तुम्ही 3 मार्क ॲड करा आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क असतील डेफिनेटली सेफ आहे, ठीक आहे. आता हे पण विचारू नका की एखादं सेफ आहे तर मग मला CIचं भेटेल का, हे भेटेल, एक फोर्स भेटून तुम्हाला बस. आता तुमचं फायनल कट ऑफ ते येणार आहे, तो डायरेक्ट येणार आहे. आता कधी लोक येऊ शकते ते नंतरचे व्हिडिओ पाहू. आता व्हिडिओ जास्तच लंब होऊ राहिला आहे, ठीक आहे. आय थिंक तुम्हाला समजलं असेल. गुगल फॉर्म मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, तुम्ही भरा. स्वतः तुमच्या मित्राकडून बी भरून घ्या, त्याला म्हणा की बाई तू बी भर, त्याचा भरायला, कारण की तुमची हेल्प होणार आहे, ठीक आहे. सर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.